जय शिवराय, जय शंभूराज. आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत निमगिरी फोर्ट आणि हनुमंतगड. तर या साईडला आपल्याला जो दिसतो तो निमगिरी फोर्ट आहे आणि ह्या साईडला हनुमंतगड आहे. हे दोन गड लागूनच आहेत एकामेकाला, फक्त या दोघांमध्ये खिंड आहे. बाकी आज आपण एक्सप्लोअर करूया वर जाऊन. गडावर जात असताना वाटेवरच आपल्याला काळूबाई देवीचं मंदिर पाहायला भेटतं. या दगडाच्या स्तंभावरील शिल्पकला व कोरीवकाम पाहून आपल्याला लक्षात येते की मंदिर किती जुने असणार, प्राचीन असणार. पण अलीकडच्याच काळात मंदिराचा जीर्णोद्धार करून चांगल्या पद्धतीचे काम करून घेतले आहे. गडाकडे जातानाच आपल्याला ही अशी दगडाची स्तंभ पाहायला भेटतात. तर याला विरगळ म्हणतात, विरगळ किंवा वीरस्तंभ असेही म्हणतात. वीर पुरुषांच्या स्मरणार्थ हे असं बांधलेलं असतं. इथं 20-25 आहेत. तुम्ही कधी पाहिलंय का असं? गडावर जातानाच आपल्याला हनुमानाची मूर्ती दिसली. आजूबाजूचा निसर्ग हा एवढा छान दिसतोय. आणि हे झाड, ज्या झाडाखाली ठेवले ते झाड बघा कसं आहे, किती मस्त आहे झाड ते. गडावर जायच्या अगोदर थोड्या असा एक बोर्ड लावलेला आहे आणि त्यावर किती सुंदर लिहिलंय, डोंगर दऱ्यातून रान वाटामधून पावलांच्या ठशांशिवाय काही ठेवू नका, साहसी सुखद आठवणींशिवाय बरोबर काही नेऊ नका. म्हणजे तुम्ही गडावरती कुठेही ऐतिहासिक ठिकाणी कचरा करू नका. आपण भरून आणलेली बाटली घेऊन येतो पण मोकळी आपल्याला जायला पाहिजे. तेच म्हणते, आपला कचरा आपण सोबत घेऊन गेला पाहिजे. खालून अर्धा तासाचा ट्रेक करून आपण पोचलो आहोत पायऱ्यांजवळ. या इथून आपल्याला आता पायऱ्यां जायचंय. निसर्ग बघा, सगळीकडून डोंगर, मध्ये पाणी, झाड. अशा ठिकाणी याला कुणाला नाही आवडणार. हा माझ्या मागे बघताय हा हनुमंतगड आणि हा आहे निमगिरी. या पायऱ्या दगडामध्ये कोरलेल्या आहेत. आता हा पॅच बघा, इथे पायऱ्याच नाहीत. ग्रिलला पकडून आपण जाऊ शकतो वर.
जय शिवराय मित्रांनो. तर आपण आत्ता गडाच्या माथ्यावर आहे. तर ही माझ्या मागं तुम्ही पायऱ्या बघताय ना, तर तिथे आपला दरवाजा असणार आहे. ते इथूनच चालू होतो गड मेन. आणि हे पाहताय ना तुम्ही, ही सैनिकांच्या विश्रामासाठी बांधलेलं आहे. तर याच्यामध्ये पाहिलं तर आतून पायऱ्या येत आहेत खाली, इथून पण खाली असणार आहेत, पण ते आता तुटून पडलेले आहेत खाली. यात तरी 15 जण तरी आराम करू शकतात. आणि एक गोष्ट तुम्हाला दाखवायची, तर पाण्याचं व्यवस्थापन कसं केले बघा. गड कधी पाझरलं तर इथून पाणी येऊन हे इथून त्यांनी व्यवस्थित असं पाणी बाहेर जाण्यासाठी केले की पाणी आत येऊन आत खराब होऊ नये म्हणून ते पाण्याचं व्यवस्थापन केलेलं आहे त्यांनी बाहेर जाण्यासाठी. तर आता ही गुहा पाहून आपण वर आल्यावर आपल्याला इथे मुख्य दरवाजा असण्याची शक्यता आहे. आता काही नाही, इथं थोडंफार बांधकाम आपल्याला दिसतंय. इथं मुख्य दरवाजा असेल आणि इथूनच आपल्याला हनुमानगड पुढे दिसतोय. गवत वाढल्यामुळे रस्ता शोधणं थोडं अवघड आहे. तरी जसं दिसते तसं आपण चाललोय. वर येतात गडावर आपल्याला अशी पाण्याची 2 टाके पाहायला भेटतात. 2 नाहीत, 3 आहेत. पुढे काय पाणी किती महत्वाचं आहे बघा. पावसाळ्यात काय 2-3 महिने निघून जातात, नंतर पाण्याचे साठवून नंतर उपयोग करत असत. 1 2 पाण्याच्या टाकापासून समोर आल्यावर आपल्याला एक इथं मंदिर पाहायला भेटते. तर यात महादेवाची पिंड पाहायला भेटते आणि गजशिल्प आहे. पूर्ण गडावरती आपल्याला 8 ते 10 पाण्याचे टाके पाहायला भेटतात.
गडावरील पाण्याची सोय व व्यवस्थापन बघता आपल्याला समजते की पूर्वीच्या काळातील लोकांना गडाचा व गडावरील प्रत्येक गोष्टीचा किती बारकाईने अभ्यास होता. निमगिरी आणि हनुमंतगडावरून सर्व बाजूनी दिसणारे दुर्ग आणि घाटवाटा पाहून आपल्याला एक गोष्ट नक्की समजते की या गडाचा वापर टेहळणीसाठी होत असे.